ओके, लेक्चर स्टार्ट करूयात आपण. आपल्याला प्रॅक्टिकल आहे. फर्स्ट चॅप्टरवर एक 3-4 प्रॅक्टिकल्स आहेत आपल्याला. तुम्हाला दाखवते मी काय प्रॅक्टिकल्स आहेत ते. तर ते जे प्रॅक्टिकल्स आहेत आपले, तर दरवर्षी आपण काय करतो, लॅबमध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करतो. त्याचं जर्नल आपण तयार करतो. जसं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचं वगैरे जर्नल आहे तसं आपण जर्नल करतो. तर आता असं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही 1-2 तरी प्रॅक्टिकल्स घरून करावेत. जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा आपण एका दिवसात 2-2 प्रॅक्टिकल घेऊयात आणि मॅक्झिमम तुम्हाला 7च प्रॅक्टिकल्स करायचे. ठीक आहे. 7 प्रॅक्टिकल म्हणजे आपल्यासाठी खूप हार्ड आणि फास्ट नाही आहे. आपलं लवकर होऊन जातील 7 प्रॅक्टिकल्स. फर्स्ट चॅप्टरचे प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला दाखवते. तर त्यातली एखादी असाइनमेंट मला वाटते तुम्हाला द्यावी की तुम्ही ॲटलिस्ट ती स्टार्ट कराल. आपल्याला प्रॅक्टिकलला 20 मार्क्स आहेत आणि थेअरीला 80 मार्क्स आहेत. तर प्रॅक्टिकलवर सुद्धा आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल वर्क थोडंसं स्टार्ट करावं लागेल. बघू, मी त्याच्यावर विचार करते आणि तुम्हाला सांगते की तुम्ही घरून काय ॲक्च्युली ते सगळे प्रोग्राम्स आपण ऑलरेडी घेतले आहेत फर्स्ट चॅप्टरमध्ये. तर फर्स्ट चॅप्टरमधले काय काय प्रॅक्टिकल आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आहे तर फाईल ओपन होती, थोडी मोठी आहे त्यामुळे थोडा वेळ लागतोय. फर्स्ट चॅप्टरवरचे जे प्रॅक्टिकल्स आहेत तर ते काय तुम्हाला फक्त एकदा दाखवते. सोपे आहेत ते. बरोबर, तेच पेज ओपन झालं बघा, दिसते सगळ्यांना. ॲडव्हान्स वेब डिझायनिंगचे हे प्रॅक्टिकल्स आहेत बघा. इथं SOP असा एक सेक्शन आहे आपल्या बुकमध्ये. टेक्स्टबुक सगळ्यांनी विकत घेतलं असेल, नसेल घेतलं तर घ्या. आता हार्ड कॉपी पाहिजे तुमच्याकडे. तर हा जो सेक्शन आहे टेक्स्टबुकमधला SOP, ॲक्च्युली इथं काय सांगितलं, ॲडव्हान्स वेब डिझायनिंगचे मिनिमम 5 प्रॅक्टिकल आणि जावास्क्रिप्टचे 4 आणि सर्व्हरचे 3. तर आता हे स्कीम थोडीशी कमी झाली आपली कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे. तर आपल्याला ॲडव्हान्स वेब डिझायनिंगचे कुठलेही 3 करायचे आहेत आणि जावास्क्रिप्टचे 2 करायचे आहेत आणि हे 2 करायचे आहेत. असे टोटल 7च प्रॅक्टिकल करायचे आहेत. तर हे जे आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंगमध्ये तुम्हाला बरेच प्रॅक्टिकल्स दिलेत. तर त्यातले कुठलेही 3 करायचे आहेत आपल्याला. तर यातलं सोपं म्हणजे काय, SEO जे आपण बघितलं होतं ऑलरेडी. तर SEOचं मी तुम्हाला दाखवलं, SEO ऑडिट कसं करायचं ते. तर SEO ऑडिट काय 5 मिनिटाचं काम आहे. फक्त वेबसाईट टाकायची आणि बघायचं तो काय दाखवतो. हे एक प्रॅक्टिकल आहे. इमेज मॅपिंग एक आहे, ऑडिओ एक आहे आणि व्हिडिओ एक आहे. त्याच्यानंतर हे HTML5चं जे आहे एवढं मोठं, हे आपण थोडं स्किप करूयात. मला असं वाटतं हेडर फुटर असं टॅगचं. त्याच्यानंतर एक CSSचं आहे की तुम्हाला सीट नंबर, डेजिग्नेशन, ट्रान्सपोर्टर वगैरे अशी इन्फॉर्मेशन दाखवायची. आणि हे तर ऑलरेडी आपण दिलंच होतं तुम्हाला की ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट तुम्हाला 2 सेक्शनमध्ये डिस्प्ले करायची होती. तर यातले कुठलेही 3 करायचे. तर यातले ऑलरेडी आपण भरपूर घेतलेले. तर मी तुम्हाला हेच प्रॅक्टिकल असाइनमेंट बघून देईल नंतर. ते तुम्ही ॲटलिस्ट कुठलेही 3 परफॉर्म करायचे. त्यातले मी 5 डिसाईड करते. जे डिफिकल्ट आहेत ते आपण स्किप करूयात, 5 ठेवूयात आणि त्या 5 मधले कुठलेही 3 तुम्ही परफॉर्म करा. ओके, 5 आहेत आणि त्यातले 3 तुम्हाला जे सोपे वाटतात. सोपे म्हणजे अगदी सोपं आहे. एक ऑडिओ, एक व्हिडिओ केला आणि एक इमेज मॅपिंग केला की झाले तुमचे 3 प्रॅक्टिकल. किंवा ऑडिओ व्हिडिओ केला, SEO केला, झाले 3 प्रॅक्टिकल. तर थोडंसं स्टार्टिंगचं CSS सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे CSSचं एक ठेवूयात. ऑडिओ व्हिडिओ ऑप्शन ठेवूयात, ऑडिओ करा किंवा व्हिडिओ करा असं करूयात. ते 2 झाले. आणि शेवटचं SEOला एक ऑप्शन ठेवूयात, दुसरं एक. असे कुठलेही 3 प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म करायचे. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांच्या. आजचं लेक्चर स्टार्ट करूयात आपला. म्हणजे ॲक्च्युली 2च लेक्चर असतात त्यामुळे फार वेळ नको घालवायला. जर काही क्वेरी असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारलं तरी चालेल बाळांनो. काही टेन्शन घेत जाऊ नका. काय प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर विचारा. ठीक आहे, आपले 2 चॅप्टर झाले. आज आपण 3rd चॅप्टर स्टार्ट करतोय. 3rd चॅप्टर, नेम ऑफ 3rd चॅप्टर इज ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरचं नाव तुमच्यासाठी परत एकदा रिवाइज करू आपण. ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. अँड सेकंड चॅप्टर इज SEO, stands for search engine optimization. SEO, search engine optimization. Now 3rd chapter is advanced JavaScript. In 11th standard we already studied some part of JavaScript. Okay, let us start with the 3rd chapter.
advanced JavaScript. In 11th standard we already studied some basic concepts of JavaScript. We just revise that, no problem for this lecture. Advanced JavaScript means what? It is a scripting language which is used for web designing. Now the basic point is again the same. We studied HTML5, SEO, all that things are related to the web designing part. HTML5 is used to design the website, used to design the web pages. So advanced JavaScript, what is use of advanced JavaScript is what happened in HTML5? Actually in HTML5 it is used to just decorate your text. HTML, hypertext markup language, is used to decorate your text. It is not used to do the logical part. For example, if you want to do the addition, if you want to display the current time, current date, that is not possible with only HTML. So that different scripting languages are available there. One of the language from that is what? JavaScript, that we already learned in 11th standard. So JavaScript is one of the scripting language to give some interactive effects to your web page, to make your web pages alive, to create interactive web pages, dynamic web pages. We have there one scripting language that is called as JavaScript. It means that with HTML we use some scripting part there, some programming language part there, and because of that it is possible to create the live web pages. That is called as JavaScript language. What is it? This is just a revision for all of you. JavaScript is the most popular client-side scripting language on the internet, and most of the browsers supports JavaScript. Means what? To execute the JavaScript code, first keep in your mind that this is JavaScript is also one of the HTML program, but to give some advanced features to your web page, some advanced programming code to your web page, website, JavaScript is included, embedded, added in HTML. That is called as scripting. So to execute JavaScript, no need of extra software. The browser is sufficient there. In Internet Explorer, Mozilla, Firefox, Netscape, Opera, it is possible to run JavaScript code. The next one is what? It was designed to add interactivity to HTML pages, developed by Brendan H and implemented first by Netscape Navigator. म्हणजे JavaScriptचा यूज काय आहे, तर आपण जे HTML यूज करतोय, HTML वापरतोय, तर त्याला अजून ॲडव्हान्स करण्यासाठी फक्त HTML सफिशियंट नाही आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये JavaScript ॲड करतोय, which is developed by Brendan H and first executed, implemented into the Netscape Navigator browser. That is only. एक प्रोग्राम, जे नवीन स्टुडंट आहेत, एक प्रोग्राम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, नो प्रॉब्लेम. The next one is what? A JavaScript consists of lines of executable programming code, and program is what? Set of instructions used to produce the various kinds of outputs. म्हणजे जसं आपण HTML चा प्रोग्राम करतोय तसंच JavaScript चा कोड आहे. That is called as program, and program is what? It is set of instructions used to create some output, produce some different kinds of outputs. This is the basic of JavaScript. The next one is what? It is usually embedded directly into the HTML pages. Programs in this language are called as scripts. Getting all of you? Fast होते का? हे सगळं बेसिक आहे, आपण लास्ट इयरला स्टडी केलंय, त्यामुळं मला वाटतं एवढं स्पीड ठीक आहे. ठीक आहे ना? जरा रिप्लाय करा पटकन. ओके ना? आपण थोडंसं फास्ट घेऊयात. ही रिव्हिजन आहे. ॲक्च्युअल पार्ट 12चा पार्ट आपल्याला अजून स्टडी करायचा, आणि जरी नवीन स्टुडंट तुम्हाला नाही समजलं आपण नंतर रिवाइज करूयात, पण या स्पीडने आपल्याला जावं लागेल. ओके, सो नेक्स्ट वन इज व्हॉट? फीचर्स ऑफ JavaScript. JavaScript features. What is exactly JavaScript? That you have to remember for this year also. JavaScript is a lightweight scripting language because it does not support all object-oriented features. Means what? It is a lightweight scripting language. Do you heard the keywords? C language, C++ language, Java, ASP.NET, Python, then PHP. So many languages are there. Computer languages are there to develop the softwares, to develop the different kinds of web-based applications. So what is JavaScript?
JavaScript is not used to develop a very big website, a very big software. It is just a scripting language. It is a lightweight. ही खूप छोटीशी लँग्वेज आहे आणि त्यामुळं हे सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय तर आहे तुम्हाला पुढे कन्सेप्ट. सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड चे फीचर्स जावास्क्रिप्ट सपोर्ट करत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लाईट वेट scripting language. It is a lightweight language which is used to create some dynamic web pages with HTML or HTML5. No need of extra software is required. Means आता याचं मीनिंग काय आहे, जर आपल्याला सी मध्ये प्रोग्रामिंग करायचे, सी लँग्वेज, कॉम्प्युटर लँग्वेज, C++ मध्ये प्रोग्रामिंग, तुम्ही हे शब्द ऐकले असतील, कुठेतरी वाचले असतील. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ASP.NET लँग्वेज आहे. सो इफ यू वॉन्ट टू राईट द कोड and you want to run it, execute it, Java code or C++ code, then we require some software there. म्हणजे C चा प्रोग्राम करण्यासाठी C लँग्वेजचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं. जावाचा प्रोग्राम करण्यासाठी जावाचं सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावं लागतं. मग आपण जावाचा प्रोग्राम करू शकतो आणि रन करू शकतो. बट फॉर दिस जावास्क्रिप्ट नो नीड ऑफ एक्स्ट्रा सॉफ्टवेअर, ओनली ब्राउझर इज सफिशियंट. व्हेरी सिमिलर टू HTML. HTML also require only browser to run the program. Similarly here JavaScript also require only browser to run the program. म्हणजे नुसतं ब्राउझर मध्ये आपण ओपन करणार आहे. Then next one is what? It is event based and case sensitive language. Event based means what? Event means what? जसं मी आता क्लिक केल्यावर पुढचं टेक्स्ट डिस्प्ले होते, पुढची लाईन डिस्प्ले होती. दॅट इज कॉल्ड एज इव्हेंट. क्लिक इज इव्हेंट, की प्रेस इज इव्हेंट, डबल क्लिक इज इव्हेंट. म्हणजे जसं आपण आता मी सपोज इथं स्टॉप शेअरिंग केलं तर काय होईल, शेअरिंग स्टॉप होईल. हाईड केलं तर हाईड होईल. तर त्या क्लिकला काहीतरी कोड असतो, त्यामुळं ते एक्झिक्यूट होतं. सो दॅट क्लिक इज कॉल्ड ॲज इव्हेंट, डबल क्लिक इज कॉल्ड ॲज इव्हेंट. देन युअर की प्रेस, माऊस डाऊन, माऊस अप, ऑल दॅट आर इव्हेंट्स. सो जावास्क्रिप्ट सपोर्ट्स द इव्हेंट्स. म्हणजे तुम्ही क्लिकला कोड परफॉर्म करू शकता, डबल क्लिकला कोड परफॉर्म करू शकता. Then it is a case sensitive language. Case sensitive means what? Whatever in capital letter, that should be in capital. If you use small case letter, that should be in small case letter. So it is a JavaScript is case sensitive. Remember the point here, HTML is not case sensitive, but JavaScript is case sensitive, and we use HTML with JavaScript. Combination of HTML and JavaScript we require to write the JavaScript programs. So that remember, HTML is not case sensitive, but JavaScript is a case sensitive. Next, input validation without web server access. आपण जसे प्रोग्राम करू तसं तुमच्या लक्षात येईल इनपुट व्हॅलिडेशन म्हणजे काय. याचं एक साधं सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगूयात आपण. जर तुम्हाला सपोज पासवर्ड एंटर करायचा असेल किंवा कुठेतरी रजिस्ट्रेशन करताय तुम्ही, आणि जर तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग नसेल तर तो एरर देतो, पासवर्ड शुड बी स्ट्रॉंग. किंवा जर नंबर एंटर करायचा असेल आणि तुम्ही अल्फाबेट एंटर केले तर तो मेसेज देतो की यू शुड एंटर द नंबर ओनली. किंवा तुम्हाला ईमेल ॲड्रेस एंटर करायचा आणि तुम्ही @ नाही यूज केलं, डॉट नाही यूज केलं, तर तो लगेच मेसेज देतो की ईमेल ॲड्रेस इनव्हॅलिड आहे, एंटर व्हॅलिड ईमेल ॲड्रेस. जर तुम्ही डेट एंटर करताय तर आता डेटला कॅलेंडरच येतं, पण जर तुम्ही चुकीची डेट एंटर केली तर काय होतं, तो मेसेज देतो. दॅट इज कॉल्ड एज व्हॅलिडेशन. म्हणजे तो चेक करतो की एंटर केलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे. सो फॉर इनपुट व्हॅलिडेशन वी रिक्वायर देअर अ जावास्क्रिप्ट. देन नेक्स्ट वन इज वॉट? हँडल डेट टाइम व्हेरी इफेक्टिवली. It is possible to display the current date, current time on a web page whenever you want for your website designing. It is possible because of JavaScript. That is handling date and time very effectively. We will see date and time are the objects available there into the JavaScript. Syntaxes are very similar to other language. Other language means what? Here other language is not Marathi, Hindi, English. Okay, it is related to the computer languages. Means whatever the syntaxes are there in the JavaScript, not Java, JavaScript are very similar to other languages. Other languages means C, C++, Java language, ASP.NET. Different languages are there. त्यांच्यासारखे syntax आहेत JavaScriptचे. Then next one, user defined and built-in functions are available. We'll see. Actually we learned this functions of JavaScript
in 11th also. We'll see again how to define user defined function and how to use the built-in function. Function means what? A ready code is available there. Instead of writing the complete code, directly we can use the function name only, and that much is sufficient to execute that particular code. It is a platform independent scripting language. Platform independent means what? Suppose if you are using Internet Explorer, if you are using Mozilla, Firefox, Opera, any another browser, it is possible to execute the JavaScript program in any browser. Okay, you may use any version of the browser, any version of the Notepad or Notepad plus plus or any editor. And actually platform independent here means what? If you have the different operating systems, for example your Android operating system, Windows operating system, Linux operating system, it is possible to run the JavaScript program on any operating system on any platform. That is called as platform. So that it is a platform independent. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तुम्ही काय करू शकता? रन करू शकता. जसं की आत्ता आपण वेबसाईट्स मोबाईलवर पण ओपन करू शकतो, विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर पण ओपन करू शकतो, लिनक्सवर करू शकतो, मॅक ओएसवर करू शकतो. कुठलंही ऑपरेटिंग सिस्टीम असेल आपल्या डिव्हाइसवर तरीसुद्धा आपण वेबसाईट ओपन करू शकतो. अँड युअर वेबसाईट इज नथिंग बट सम पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट इज यूज देअर टू डिझाईन द वेबसाईट्स. That is called as platform independent. Then next one is what? Universal scripting language. Universal scripting means what? Because of all these features, JavaScript is used as a universal scripting language. Means what? For most of the client-side scripting code, JavaScript is used there. That's why it is called as universal scripting language. Next one is what? It gives HTML designing tools and provides DOM object. आता HTML डिझायनिंग टूल्स म्हणजे काय की डिझायनिंगला आपण HTML यूज करू शकतो आणि लॉजिकलसाठी जावास्क्रिप्ट यूज करू शकतो. आणि इट प्रोव्हाइड्स DOM ऑब्जेक्ट. विल सी वी हॅव दिस पॉईंट इन नेक्स्ट सेशन. DOM हिअर स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आणि ते काय आहे तो ऑब्जेक्ट, त्याचे फंक्शन्स कुठले? विल सी दिस पार्ट लॅटर आहे आपल्याला तो पॉईंट DOM ऑब्जेक्ट. So all these are the features of the JavaScript. You may have a short question, explain or write any 4 features of JavaScript. So you have to remember features also. It is lightweight, no need of extra software. It is event based and case sensitive. Input validation is used without server access. What is meant by here without server access is what? सांगूयात आता लगेच, म्हणजे तुमचा थोडासा कन्सेप्ट क्लिअर होईल. इनपुट ॲक्च्युअल जावास्क्रिप्टचं यूज काय आहे तर क्लायंट साईडला जो कोड आहे तो बरोबर कोड इन द सेन्स whatever data entered by the user at the client side is correct, is valid or not, that can be checked at the client side only. No need of server access is there. That is called as input validation without web server access. Then it handle date time effectively. Syntaxes are similar to other language. Functions are available. It is platform independent. It is also called as universal scripting language. HTML designing tools are available and it provides the DOM object. All these are the features of the JavaScript. You have to remember the features. Getting all of you? Just reply me. Getting? Understand all of you? Okay, then next one there is listening all of you. Just reply me. Getting features of JavaScript. Someone just reply me. Okay. Yes ma'am. हा, मला ह्या स्क्रीनला यावं लागतं तुमचं जर तुम्ही मेसेज टाकला तर. अनम्यूट करून सांगितलं तरी सुद्धा चालेल. ओके. सो ओके, जस्ट टेल मी, डू यू नो जावा लँग्वेज? एनीबडी फ्रॉम यू? जावा लँग्वेज ऐकले का तुम्ही? जावा लँग्वेज जरा सांगा मला. जावा हा शब्द ऐकलाय का तुम्ही? ज्यांना पुढे इंजिनिअरिंगला जायचं आहे, कुठल्याही ब्रांचला जा तुम्ही, तुम्हाला जावा आणि सी लँग्वेज असणारच आहे. डू यू हर्ड द वर्ड जावा लँग्वेज, कॉम्प्युटर लँग्वेज? येस और नो? जावा, ASP.NET हे शब्द तुम्ही ऐकले नाही कोणीच? 100% ऐकलं असणार आहे तुम्ही कुठे नाही कुठे. तुम्ही कुठल्याही ब्रांचला जा. हां, येस, जावा इज
वन ऑफ द कॉम्प्युटर लँग्वेज. ओके, पण आता आपण जावा नाही स्टडी करतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जावा इज अ व्हेरी बिग लँग्वेज. इट इज नॉट पॉसिबल टू इन्क्लूड दिस इन टू one chapter or for a 12th science syllabus. It is for higher classes. Java is very big language. Now what we have studied here, we are just studying here a JavaScript. So keep in your mind that Java is not JavaScript. आता तुम्ही जे स्टडी करताय ना, आपण जे स्टडी करणार आहोत, करतोय, that is a JavaScript. Okay, this is not Java. But once you understand the JavaScript, basic part of all Java is automatically covered into the JavaScript. म्हणजे जसे जावास्क्रिप्टचे सिंटॅक्सेस आहेत तसेच जावाचे आहेत, पण जावास्क्रिप्ट ही एक लाईट वेट लँग्वेज, छोटीशी लँग्वेज आहे की जी HTML सोबत आपण यूज करतो. आणि जावा ही खूप मोठी लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये गेमसुद्धा डेव्हलप होतात आणि मोठे मोठे सॉफ्टवेअर्स डेव्हलप होतात. बट जावास्क्रिप्ट इज डिफरंट, नॉट एक्झॅक्टली सेम विथ जावा. फक्त एवढंच लक्षात ठेवा, इन फ्युचर जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात, मेडिकलला गेलात तर लँग्वेजेस नसणार आहेत तुम्हाला. जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर जावा ही वेगळी लँग्वेज आहे. आणि आत्ता आपण काय स्टडी करतोय, जावास्क्रिप्ट, विच इज यूज फॉर द वेब डिझायनिंग, फॉर अ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. सो जावा इज नॉट एक्झॅक्टली जावास्क्रिप्ट. देन नेक्स्ट वन इज वॉट टाइप ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. देर आर टू टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग अँड सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. आता क्लायंट साइड काय असतं आणि सर्व्हर साइड काय असतं, आपण एक स्टडी केलेलं बघा, इमेज मॅपिंग. इमेज मॅपिंग इज ऑल्सो डिवायडेड इंटू टू टाइप्स, क्लायंट साइड इमेज मॅपिंग अँड सर्व्हर साइड इमेज मॅपिंग. सो डू नॉट कन्फ्यूज बिटवीन दॅट. इमेज मॅपिंग इज अ डिफरंट, ओके, दॅट इज अ पार्ट ऑफ HTML5 अँड स्क्रिप्टिंग इज अ डिफरंट. बोथ आर डिवायडेड इंटू क्लायंट साइड अँड सर्व्हर साइड. तर असं का क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड? आपला बेस काय आहे, वेब डिझायनिंग. ऑब्वियसली वेब डिझायनिंग इज यूज फॉर वॉट, or it is available with what, internet. And when you are using the internet, it is nothing but a client server architecture. Client server architecture means what, data is stored there on one computer all over the world, or your data is just stored there on one of the computer. All other people just access that data from that computer. So when your data is stored on one specific computer, that device is called as server. And when we access that website from our device, from our computer, that is called as client computer. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण वेबसाईट ओपन करतो आपल्या कॉम्प्युटरवर, आपल्या मोबाईल फोनवर, आपल्या डिव्हाइसवर, तर आपण क्लायंट असतो. आपला कॉम्प्युटर इज our computer, our devices work as a client computer. And which computer is a server computer? The computer where actual data, information, your website is uploaded, stored, saved. That is called as server computer. So scripting is also divided into two types, client side scripting and server side scripting. For this year we have to just learn only the client side scripting, not server side scripting. Yes, we have server side scripting into the last chapter, PHP. Right now JavaScript just focuses on the client side scripting. Getting all of you? एक 2 मिनिटं पॉज करते, नाहीतर तुम्हाला खूप काय काय होईल. तुम्ही थोडा वेळ काय करा, त्याच्यावर विचार करा. कधी जायचा हा माणूस? गेला का रे? बघ बरं गेला का? ओके, आपण कंटिन्यू करूयात. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग, टू टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग्स आर देअर. तर जावा स्क्रिप्ट आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंगसाठी वापरतो आणि PHP जे आहे आपल्याला लास्ट चॅप्टरमध्ये आहे, तर त्याच्यासाठी आपण सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग यूज करतो. तर आणखीन थोडंसं अजून मोर क्लिअर करा की क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय. स्क्रिप्टिंग म्हणजे काय, तर आपण एक छोटासा कोड HTMLच्या प्रोग्राममध्ये ॲड करणार आहे, दॅट इज कॉल्ड as scripting. Now client side scripting means what, the code which is stored, which is executed on client computer, on client machine, that is called as client side scripting. And when server is required to execute that code, that is called as server side scripting. So actually
every time when we open the website, client server both are working there. So what do you think exactly when we use the client side scripting? कधी वापरत असेल, जर कोणाला माहित असेल, जर तुम्ही गेस करत असाल, आपण कुठली वेबसाईट ओपन केली तरी सुद्धा त्याचा डेटा कुठं असतो, सर्व्हरवर असतो. क्लायंटला फक्त तो दिसतो. ओके, सगळा डेटा आपण कुठेही क्लिक केलं, सपोज तुम्ही ॲड म्हटलात किंवा तुमचा फॉर्म अपडेट म्हटला, डिलीट म्हटला, तर ते सगळं एक्झिक्युशन जे आहे ते सर्व्हरला होत असतं, क्लायंटला नाही होत. तरी सुद्धा क्लायंट साइड स्क्रिप्टिंग पार्ट इज अवेलेबल देअर अँड सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग पार्ट इज अवेलेबल देअर. सो यू हॅव एनी आयडिया की काय टाईपचा कोड आपल्या कॉम्प्युटरवर एक्झिक्यूट होत असेल जेव्हा आपण एखादी वेबसाईट ओपन करतो, एखादा फॉर्म फिलअप करतो, तर क्लायंट साइड कोड कधी यूज होतो? थोडंसं विचार करा, गेस करा आणि मला सांगा. सर्व्हर साइड म्हणजे काय की जेव्हा तुम्ही सर्व्हरवरून ऍक्सेस करता, आणि क्लायंट साइड म्हणजे काय की जेव्हा क्लायंटवरच तो एक्झिक्यूट होतो. दॅट इज कॉल्ड एज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. तर जेव्हा जेव्हा आपण वेबसाईट ओपन करतो ना, त्या प्रत्येक वेळेस आपल्याला सर्व्हर रिक्वायर्डच असतो. वी नीड द सर्व्हर. विदाउट दॅट वी कॅनॉट ॲक्सेस द डेटा फ्रॉम द सर्व्हर ऑर डेटा ऑफ दॅट वेबसाईट. बट एक्झॅक्टली वेन वी रिक्वायर द क्लायंट साइड स्क्रिप्टिंग? एनी गेसेस फ्रॉम यू? आपल्याला दोन्ही लागतं बघा. आपण ज्यावेळेस एखादी वेबसाईट यूज करतो ना, आपल्याला क्लायंट सुद्धा रिक्वायर्ड असतो आणि सर्व्हर साइड सुद्धा रिक्वायर्ड असतं. तर जर तुम्हाला अजून थोडंसं यातलं कोणाला माहीत असेल तर सांगा बरं मला, क्लायंट साइड स्क्रिप्टिंगचा कोड कधी एक्झिक्यूट होत असेल? किंवा एक साधं सिंपल विचारते तुम्हाला, आपण एक वेबसाईट ओपन केली तर असं तुम्हाला कधी वाटतं की हे इथंच आपल्याच कॉम्प्युटरवर एक्झिक्यूट होतंय, सर्व्हरकडून नाही येत, असं तुम्हाला कधी वाटतं? दॅट इज कॉल्ड एज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. एनी गेसेस? की ते तिथंच आपल्याच मशीनवर एक्झिक्यूट होत असतं. बरं ठीक आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. सपोज मी एखादी वेबसाईट ओपन केली, ओके, आणि नेट गेलं, त्याच्यानंतर नेट गेलं, तर जेवढं ओपन आहे, ओके, तेवढं आपल्याला दिसतं का नाही दिसत हे सांगा मला. नेट गेलं तर जेवढं ओपन झालं होतं ते जातं का तसंच राहतं वेब पेजवर, स्क्रीनवर? जस्ट टेल मी. एनीवन, जस्ट टेल मी. येस, तसंच राहतं. जरी नेट डिस्कनेक्ट झालं तरी सुद्धा आपण जेवढा डेटा ओपन झाला होता तेवढा तो तसंच असतो, तो काय असं गायब होत नाही. इट इज देअर ऑन द स्क्रीन. सो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय की सपोज तुम्हाला एंटर करायचं ईमेल ॲड्रेस आणि तुम्ही @ नाही एंटर केलं, तुम्ही कुठेतरी रजिस्ट्रेशन करताय आणि तुम्हाला ईमेल ॲड्रेस एंटर करायचं किंवा तुमचं नाव एंटर करायचं आहे आणि नावाच्या ठिकाणी तुम्ही 1 2 3 4 5 एंटर केलं, तर तो मेसेज देतो बघा की अल्फाबेट्स आर रिक्वायर्ड, व्हॅलिड ईमेल ॲड्रेस इज रिक्वायर्ड. जेव्हा जेव्हा आपण असं काही इन्फॉर्मेशन फिलअप करत असतो ना, त्या प्रत्येक वेळेस तो काही सर्व्हरला विचारायला जात नाही की हे बरोबर आहे का चुकीचं एंटर केलेलं. तुम्ही जे एंटर करताय ना फॉर्म फिलअप करताना, सपोज टेक्स्च्युअल डेटा आहे, नंबर आहे, व्हॅलिड डेट आहे, व्हॅलिड टाईम आहे, ईमेल ॲड्रेस आहे किंवा अजून कुठली इन्फॉर्मेशन, तर तो जेव्हा चेक करतो, रेड मार्क देतो, यू एंटर द रॉंग इन्फॉर्मेशन. ॲट दॅट टाईम दॅट कॅन बी चेक्ड ॲट क्लायंट कॉम्प्युटर ओनली. अशा छोट्या छोट्या व्हॅलिडेशनसाठी तो प्रत्येक वेळेस सर्व्हर ॲक्सेस करत नाही. अदरवाईज सर्व्हर रिक्वायर्स अ व्हेरी fast speed or speeds get down if we ask every time for small coding for scripting at this to the server. So that type of small script is executed on the client computer. लक्षात येतंय? हा सगळा कोड आपल्याच कॉम्प्युटरवर दिलेला असतो, ते बॅकग्राऊंडला एक्झिक्यूट होत असतं, फक्त आपल्याला दिसत नाही. जसं आपण आपलं आता HTMLचे प्रोग्राम कोडिंग वेगळं आहे आणि रन केल्यावर आपल्याला वेब पेजला दिसतं, तर कोडिंग बाकीच्यांना माहीत असतं का आपण काय केलंय? माहीत नसतं. तसंच आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. व्हॅलिडेशनसाठी यूज होतं. म्हणजे जर नंबरच पाहिजे असेल तर तो सर्व्हरला कशाला विचारायचं आहे, त्याचा छोटासा कोड आपल्या क्लायंट कॉम्प्युटरला पाठीमागं रन होत असतो. सो व्हॉट इज यूज ऑफ इट? It minimize the overhead of server and it increase the speed of server. That's why we require there a client side scripting. Getting all of you? So to execute some small piece of code at the client side, for that no need of server, that is called as client side scripting. So every time no need to ask to the server whether it is correct or not. Some piece of code, some part of execution is possible at the client side, that is called as client side scripting. And for that
for this client side scripting we use the JavaScript language, that is only. And server side script means what? The code is stored, is available there on the server computer. If you want to access it, we have to give request to the server, and then only it is possible on our screen. That is called as server side scripting. So to minimize the overhead of server computer, some piece of code, some part of execution is available on our machine also, on client computer also, that is called as client side scripting. So both are required to design the websites. So two types are there, client side scripting and server side scripting. So this is important difference between the client side and the server side scripting. What is exactly the difference? So obviously first difference is what? It is used at front end and it is used at back end. फ्रंट एंड म्हणजे काय? आपण ओपन केलं की आपल्या स्क्रीनवर दिसतं, दॅट इज कॉल्ड एज फ्रंट एंड. अँड बॅक एंड म्हणजे काय की जे दिसतं हे कशामुळे अवेलेबल असतं, तर सर्व्हरवर त्याचा सगळा स्टोरेज असतो. सो सर्व्हर इज यूज ॲज अ बॅक एंड अँड क्लायंट साइड इज यूज ॲज अ फ्रंट एंड. सेकंड डिफरन्स इज वॉट? source code is visible to the users and source code is not visible to the users, so that it is more secure than the client side. Now what is meant by source code? I just want to show you one example for this. Source code means what? Suppose for example I am going to open one of the website, any website. Which website? Suppose for example, every time not VP College. Okay, let us try from source code. Source code, we just search something, source code, and we just click here for Wikipedia. It will display the meaning of source. What we want to check? Source code. Source code means what? When we click, right click here, the option available here, anywhere just right click. Suppose here we just right clicked here and just check, there is option view page source. So just click here, this view page source, it will display the coding of that web page. So see, observe this, whatever available here, okay, only because of this programming code. This is the programming code. Just observe here, so many meta tags are here, name and all these things are, links tags are available, link for what? External links, external designing. So this is the programming code of that page. So see how much coding is here for what? For this page. Okay, so what is our difference here? What it says, source code is visible to the user, and for server side scripting source code is not visible to the user. म्हणजे आपला कोड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग मध्ये कोड विजिबल असतो, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग मध्ये डिपेंड आहे. तर तुम्हाला हाईड करायचं असेल तर आपण हाईड करू शकतो. नो वन कॅन सी युअर प्रोग्रामिंग कोड. Then next difference is what? It does not need any server interaction, and obviously for processing we require the server for server side scripting. So client side scripting executed on client machine, so no need of server interaction, and for server side scripting it is required to communicate to the server. Next difference is what? It involves languages such as HTML5 and JavaScript. Other client-side scripting languages are also available there. Just remember two examples, HTML5 and JavaScript. For server-side scripting, PHP, Hypertext Preprocessor, याचा long form आहे. We'll see afterwards in last chapter. Then next one is what? ASP.NET. ASP.NET means what? Active server pages. It was there in the old syllabus. Now for this new syllabus, instead of ASP.NET PHP is included there. तुमच्या आधीच्या सिलेबसला ASP.NET होतं, त्याच्याऐवजी आता तुम्हाला PHP आहे. देन रुबी, कोल्ड फ्युजन, पायथॉन हे तुम्हाला असे नवीन वर्ड वाटत असतील, हे मुद्दामच इन्क्लूड केले आहे मी. रुबी, कोल्ड फ्युजन, पायथॉन, सी हॅश, these are the very popular languages nowadays in computer science, in IT field. So nowadays Ruby, Cold Fusion, Python languages are very popular for the server side scripting. Then next difference is what? It is used to customize the web pages and create dynamic web pages. Obviously both scripts are used to create the dynamic web pages, and server side script is what? Used for validation purpose and to minimize. Okay, wait for 1 minute.
actually this is a client side. ओके 1 minute, तुम्ही ऑब्झर्व करा मी काय करते ते. minimize the overhead is the code for the, it is for the client side, not for server side, and it is used to customize the web page and to create the dynamic web pages. This is for server side, not for client side. Okay, it is like this. Now observe this one. It is used for validation purpose and to minimize the load of the server. And server side scripting means what? It is used to customize the web pages and create the dynamic web pages. But just remember, client side scripting is also used for create the dynamic web pages, not only the server side. Then next difference is what? No need of special software to execute the client side code. And for server side scripting we require the server software टू एक्झिक्यूट द सर्व्हर स्क्रिप्ट. म्हणजे जर तुम्हाला सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग यूज करायचं असेल तर त्याचं स्पेशल सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. अँड फॉर क्लायंट साईड स्क्रिप्ट ओनली ब्राउझर इज सफिशियंट, नो नीड टू इन्स्टॉल द एक्स्ट्रा सॉफ्टवेअर. सो डिफरन्स इज वॉट? फर्स्ट वन इज वॉट? इट इज यूज फॉर फ्रंट एंड, इट इज यूज फॉर बॅक एंड. Then source code is visible to user. It depends on the programmer whether he wants to view that code or not. The next difference is what? No need of server interaction, and for processing we require the server here. Examples are what? HTML, JavaScript, and for server side scripting PHP, ASP.NET, Ruby, Cold Fusion, Python, C hash म्हणायचं याला. ओके, C hash etc. Actually this is called as C sharp language. Hash म्हणजे शार्प म्हणतात, C sharp language. The next one is what? It is used for validation purpose and it is used to customize the web pages. No need of special software. Here we require the server software. आत्ता तरी हा डिफरन्स आहे असं लक्षात ठेवा. आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये म्हणजे क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये आपण काय करणार आहे? जावा स्क्रिप्ट वापरणार आहे आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये आपण PHP यूज करणार आहे. आणि जेव्हा हे दोन्ही चॅप्टर कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की क्लायंट साईड स्क्रिप्टिंग म्हणजे काय आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग म्हणजे काय. राईट नाउ जस्ट रिमेंबर, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग कोड इज एक्झिक्युटेड ॲट क्लायंट मशीन. सर्व्हर साईड स्क्रिप्ट इज एक्झिक्युटेड ॲट सर्व्हर साईड बट प्रोव्हाइड्स द आउटपुट टू द क्लायंट. That is called as client side scripting. Then just observe next one. Okay, listening all of you. ऐकताय सगळे? Just reply me. Yes, miss. Okay. Yes, miss. Okay. Yes, miss. Yes, miss. Okay. Now just see here. Do you know that is there in your textbook, but not for exam. That's why I'm just giving here heading not for exam. This is just for extra information. अँग्युलर JS की जे आत्ता ग्रॅज्युएशनच्या सिलेबसला इन्क्लूड केले. अँड अँग्युलर JS इज व्हेरी पॉप्युलर नाउअडेज. बट टू लर्न द अँग्युलर JS यू शुड नो द सिंटॅक्सेस ऑफ जावास्क्रिप्ट. म्हणजे जर जावास्क्रिप्ट येत असेल तर तुम्हाला अँग्युलर JS येऊ शकतं. अँग्युलर JS काय आहे? इट इज अ ॲडव्हान्स पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट. म्हणजे जावास्क्रिप्टच्या पुढचं. आता एक्झॅक्टली ॲडव्हान्स पार्ट मीन्स वॉट? In JavaScript, you have to write the code for each and everything. Instead of that, everywhere nowadays automation is provided there. म्हणजे काही करायचं नाही, सगळ्या गोष्टींसाठी ऑटोमेशन अवेलेबल असतं. ऑटोमॅटिक जेवढ्या गोष्टी होतील, जसं की तुमचा रोबोट आहे, त्याला एकदा सांगितलं की ती कमांड त्याला तुम्ही दिली की त्याचं तो ऑटोमॅटिकली सगळं वर्क काय करतो? परफॉर्म करतो. तसंच अँग्युलर JS काय आहे? इट इज अन ॲडव्हान्स पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट which is used to design the single web page application. Some ready features are available there. Automation features are available there into the Angular JS. एवढं लक्षात ठेवा. Angular JS हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी इट विल बी युजफुल फॉर यू फॉर द हायर एज्युकेशन. So Angular JS is what? It is an advanced part of JavaScript used to design the single web page applications. And Angular JS means what? ऑटोमेशन इज अवेलेबल देअर. जावास्क्रिप्टमध्ये जे नाही आहे ते अँग्युलरमध्ये असणार आहे. देन नेक्स्ट वन इज वॉट? Vue.js. सो इट इज ऑल्सो यूज टू क्रिएट द युजर इंटरफेस. बिल्डिंग इंटरॅक्टिव्ह युजर इंटरफेस म्हणजे काय? युजर इंटरफेस म्हणजे काय की जसं आपण HTMLमध्ये एखादा फॉर्म डिझाईन करतो आणि आपण युजरकडून डेटा ॲक्सेप्ट करू शकतो. सो तो दॅट फॉर्म इज अ इंटरॅक्शन बिटवीन द क्लायंट अँड द सर्व्हर. So to design or to create
user interface, Vue.js language is available today. It is popular today to design the different interactive user interfaces. And third one is there, React.js. These are the names of the languages. So this is not for exam, just for extra information, just listen this. It consists of JavaScript libraries for building user interface for single web page application and mobile applications. हे तुम्हाला का माहिती आहे का टेक्स्टबुक मध्ये इन्क्लूड केलंय आणि मी सुद्धा का एक्सप्लेन करतेय. तुम्हाला जे काही आता मोबाईलवर अवेलेबल असतात ना वेगवेगळे ॲप्स, त्याच्यानंतर वेगवेगळे युजर इंटरफेसेस, वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि खूप छान असं सगळे ॲप्स वगैरे डिझायनिंग वगैरे अवेलेबल असतं. How this is possible? This is possible because of these languages. Different automated languages are available today to design the different mobile based application, designing user interfaces, web pages, and because of that languages we have the different applications on our devices nowadays. हे सगळं आपण यूज करतो, फक्त आपल्याला माहीत नसतं की त्याच्यासाठी पाठीमागे कुठले लँग्वेजेस यूज केलेले असतात. So these languages are used there to design the different types of web based application and mobile based application. Okay, remember, just for your general knowledge, just remember AngularJS is there, Vue.js is there, and React.js is there after JavaScript. Then next one there is what? Variables. Now we start with actual syntaxes of JavaScript. So that much is the basic of JavaScript. Now let us start with actual JavaScript language. So first very important part in JavaScript is what? Variables. Obviously in bracket there is a revision, means what? It is there already, we learnt in 11 standard. So variables are used to store the data. Variable म्हणजे काय, तर आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. A variable is a container for information you want to store. So variables are used to store the information. Value of variable may change during the program execution. म्हणजे काय, जसं मॅथ्समध्ये तुम्ही x इज इक्वल टू 2 केलं तर पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करेपर्यंत x2च असतो, तो बदलत नाही. तसं प्रोग्रामिंगमध्ये नसतं. द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल may change during the program execution. Then rules to declare the variable is what? Variable names are case sensitive and it should start with alphabet or underscore is only allowed. For example, just observe this variable x comma y comma sum. So 3 variables are there, x, y and sum, and that are separated by comma. And one more point here is what? str name is one of the, suppose for example str name is one of the variable, then capital str name is not exactly similar to str name because JavaScript is a case sensitive. So when we use the JavaScript we should follow the uppercase lowercase as per the rule, so that str name and str name both are not similar. So just see this just for a revision. Variables are declared by using var. Okay, var space name of the variable. If you want to declare more than one variables, then comma should be used there between the variable names. Then next one is what? Data types, that we also learned in 11th standard. Just for a revision, data types, what type of data types are there? Number data type, string data type, boolean data type, null, undefined, NaN stands for not a number, and infinity. Okay, can you explain me these data types? Who will explain? कुणी एक्सप्लेन करा, आता मी बोलण्यापेक्षा तुम्ही बोला. विल एक्सप्लेन, जस्ट टेल मी. तुम्हाला जसं आठवेल तसं एक्सप्लेन करा. एनीबडी? ज्वेरिया, जस्ट एक्सप्लेन दिस. तुला येईल तेवढं एक्सप्लेन कर. स्टार्ट. एक्सप्लेन इट. कोणच नाही करणार आहे का? मीच करू का? आशिष, अरे बोला जरा, मीच एकटी बोलत असते. हां, ओके, तुला जसं येईल तसं एक्सप्लेन कर. मॅडम नंबर मध्ये इज अ, हां बोल बोल. नंबर डेसिमल पॉइंट. बरोबर आहे. बुलियन मध्ये लॉजिकल डेटा येतो. हां, लॉजिकल. बुलियन मध्ये 2च व्हॅल्यू येतात. कुठल्या 2 व्हॅल्यू? ट्रू ऑर फॉल्स. स्ट्रिंग म्हणजे काय?
It is a textual information. राईट. डेटा टाईप म्हणजे काय की आपल्याला काय तरी डेटा स्टोअर करायचा आहे, तर काय टाईपचा डेटा आपण स्टोअर करतोय अकॉर्डिंगली इट इज डिवायडेड इंटू डिफरंट टाइप्स. ओके, नेक्स्ट वन. नल आठवत नाही का तुम्हाला? ओके, आय विल एक्सप्लेन. ओके, so see here data types means what type of data you want to store into the computer. कॉम्प्युटरवर वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्टोअर करतो. तो डेटा कधी कधी फक्त नंबर असतो, फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर. कधी कधी स्ट्रिंग असतं. स्ट्रिंग म्हणजे काय? टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल नाव. बुलियन असतं. फॉर एक्झाम्पल डू यू वॉन्ट टू execute the window, or suppose for example you just want to store only two values. Suppose for example your age is above 18, below 18, तर दोनच व्हॅल्यू येतील, yes or no. सो बुलियन मीन्स वॉट? ओनली टू व्हॅल्यूज आर देअर, ट्रू ऑर फॉल्स, किंवा आपण त्याला काय म्हणतो, येस ऑर नो. म्हणजे कॉम्प्युटरवर असा वेगवेगळ्या प्रकारचा आपण डेटा स्टोअर केलेला असतो, तर त्याचे टाईप्स आहेत. जेव्हा तुम्ही फक्त नंबर स्टोअर करता, डेटा टाईप इज नंबर. जेव्हा तुम्ही टेक्स्च्युअल डेटा स्टोअर करता, नेम, ॲड्रेस, कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट अँड नंबर, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रिंग. आणि बुलियन म्हणजे काय? ओनली टू व्हॅल्यूज, येस, नो ऑर ट्रू फॉल्स. नल म्हणजे काय? काहीच नाही. नल मीन्स नथिंग, नथिंग इज देअर. अनडिफाईन्ड म्हणजे काय? की तो काहीतरी व्हॅल्यू शोधत असतो पण ती डिफाईनच केलेली नसते, दॅट इज कॉल्ड ॲज अनडिफाईन्ड. म्हणजे जसं तुम्ही मॅथ्समध्ये एक्स इज इक्वल टू ए प्लस बी असं इक्वेशन आहे. ओके, एची व्हॅल्यू दिली पण बीची व्हॅल्यूच नाही आहे, तर आपण एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो का? नाही करू शकत, बिकॉज बी इज अनडिफाईन्ड. सिमिलरली ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो, एखादी व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल असते आणि एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यूच नसते डिफाईन केलेली, ॲट दॅट टाइम इट डिस्प्लेज अ डेटा टाईप ॲज अ अनडिफाईन्ड. NaN म्हणजे काय? नॉट अ नंबर. नॉट अ नंबर म्हणजे काय? की आपण विचारतोय मोबाईल नंबर, ओके, एंटर युअर मोबाईल नंबर, आणि युजर ABCD एंटर करत असेल तर तो काय सांगतो? दिस इज नॉट अ नंबर, दॅट इज NaN. आणि इन्फिनिटी म्हणजे काय? मॅथ्समध्ये तुम्ही सगळ्यांनी हा कीवर्ड ऐकलाय. इन्फिनिटी म्हणजे काय? की ते इन्फिनिटीमध्ये जातं. सपोज फॉर एक्झाम्पल 10 डिवायडेड बाय 3, तर काय येतं त्याचा आन्सर? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, इट इज इन्फिनिटी. So when your answer, your output is infinity, it displays a data type as a infinity. आणि नंबर 2 मध्ये डिवाइड होतो, इंटीजर अँड फ्लोट. मीन्स वॉट? ऑल ऑफ यू नो दिस इफ यू हॅव सेमी इंग्लिश मीडियम. इंटीजर मीन्स वॉट? ओनली होल नंबर्स 1 2 3 4 5, that is integer. And floating means what? When there is a decimal point, fractional number is called as floating number. So number is divided into integer and float. Okay, you have some MCQ type of question. So which of the following data type is used to store the mobile number? So at that time you have to select the correct option as a number. That much only you have to remember. Suppose for example there is a question, you just want to store the percentage. So what type of data type is used in JavaScript? So your answer is not integer, it should be a float, because percentage is always into the fractional number, floating point number. So these are some data types there into the JavaScript. Okay, so number, string, boolean, null means nothing, undefined means used but not defined, NaN means what? Not a number, we are expecting number but the number value is not available there, that is NaN. And infinity means infinity, and number is divided into integer and float. So these data types are there used to store the data. ओके, कॉम्प्युटरवर जो काही डेटा स्टोअर केलेला असतो ना, कुठल्याही प्रकारचा, तो ह्या सगळ्या टाईप्समध्ये असतो आणि तो टाईपप्रमाणे स्टोअर होतो कॉम्प्युटरवर. दॅट इज कॉल्ड ॲज डेटा टाईप्स. देन नेक्स्ट वन देर इज वॉट? एंडिंग स्टेटमेंट विथ सेमिकोलन. हे आपण प्रोग्राम चालू असताना मी सांगते तुम्हाला. त्याच्या आधी आपण एक छोटासा प्रोग्राम घेऊ. आज खूपच थेरी चाललंय. तर जावास्क्रिप्ट कसं इन्क्लूड करायचं? HTML मध्ये script tag is used there. Script language JavaScript or type text slash JavaScript is also used there. And to display something on the screen, document.write is used there. Whatever script you want to add, it should be there into the script tag and end of script tag. In this way we include the JavaScript into the HTML. So this is also one of the example. If you want to include the external file, then we use the SRC attribute. म्हणजे याचं मीनिंग काय तुम्हाला सांगते.
what it means. Suppose your scripting code is a separate file, then to add that file into the HTML, src attribute is also used there. For this here we are not using their src, we just include the code into the script tag and end of script tag. Let us see one example for different syntaxes. We already use this in 11, but just see one of the simple program how to include the JavaScript and how to use its different features. So for that we just copy this code, Control C, and we just create one new file, new, and just paste it here. Okay, now that much is sufficient. This is your HTML program. So now here use of script tag, how to use the script tag, how to include the JavaScript into the HTML. Now this page displays the information using JavaScript. Okay, using JavaScript. Now how to include the script into the HTML? For that we use the script tag, script language equal to JavaScript. Spelling should be the correct when we include the script code here. Then there is end of script. So remember why we use the script into the HTML? To add some logical part into the HTML, we use the JavaScript there, and then there is a HTML, end of HTML. So just save your program, just give the name to your program. Suppose name of the program is Java. आता script मी नाही add करत. Okay, Java 1, not Java language, this JavaScript is this java.html, and just save your program. Okay, we just save the program. Just observe here, once you start the script tag, then whatever the lines you just include here, that should be the syntaxes of JavaScript. Once you use the end of script, it means that script has been ended. After that you may use the HTML here. For example, end of script in this way. म्हणजे याचं मीनिंग काय आहे की एकदा तुम्ही स्क्रिप्ट टॅग ॲड केला, स्टार्ट केला की आतमध्ये फक्त जावास्क्रिप्टचे सिंटॅक्स असतील. ओके, स्क्रिप्ट टॅगच्या आधी आणि स्क्रिप्ट टॅगच्या नंतर तुम्ही HTMLचा कुठलाही टॅग यूज करू शकता. सो जस्ट रिमेंबर, वन्स यू स्टार्ट द स्क्रिप्ट टॅग, whatever the syntax is here, that should be of the JavaScript. So what is the first syntax here? If you want to display something on the screen, we use document.write. आता h1 वगैरे नाही यूज करता येणार इथं आपल्याला. Here all the syntaxes from the JavaScript. माझा स्क्रीनवर मला काहीतरी डिस्प्ले करायचे, तर डिस्प्ले करण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये काय असतं, document.write ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये हॅलो दिस इज माय फर्स्ट जावा, नॉट फर्स्ट. ओके, आपण 11वीत बघितलं होतं. दिस इज माय फर्स्ट जावास्क्रिप्ट प्रोग्राम. ओके, then double quote complete, bracket complete, semicolon. Now what is this semicolon actually, right? So first save your program. That is what here, what is about the semicolon. Just read this. In traditional programming languages like C++, Java, each code statement has end with a semicolon. In JavaScript, semicolons are optional. Okay, however semicolons are required if you want to put more than one statement on a single line. It is good programming to end the statement with semicolon. That is what semicolon. म्हणजे याचं मीनिंग काय आहे की जावास्क्रिप्टमध्ये प्रत्येक स्टेटमेंटच्या नंतर सेमिकोलन दिलंच पाहिजे असं कंपल्शन नाही आहे. बाकीच्या लँग्वेजेसमध्ये ते कंपल्शन असतं. बट इफ यू पुट मोर दॅन वन लाईन, मोर दॅन वन स्टेटमेंट ऑन अ सिंगल लाईन, देन सेमिकोलन इज कंपल्सरी. अँड वन मोर लाईन इज देअर. इट इज गुड प्रोग्रामिंग टू एंड द स्टेटमेंट विथ सेमिकोलन. म्हणजे बाकीच्या लँग्वेजेसमध्ये सेमिकोलन कंपल्सरी असतो, म्हणून आपण इथं सुद्धा काय करायचं, आपण ती हॅबिट तशीच कंटिन्यू करायची की लाईनचा एंड सेमिकोलनने करायचं. फक्त जावास्क्रिप्टमध्ये, इकडे नाही, HTML मध्ये नाही. वन्स यू स्टार्ट द स्क्रिप्ट टॅग, इट इज अ जावास्क्रिप्ट. वन्स यू एंड द स्क्रिप्ट टॅग, एंड ऑफ जावास्क्रिप्ट. बिफोर स्क्रिप्ट अँड आफ्टर स्क्रिप्ट इज युअर HTML program. Okay,
Now we just save this and we just execute this program. Name of our program is what? Java 1. Right? So we just execute this program into the Chrome. काय आउटपुट येईल याचं हे आपण फक्त थोडं रिवाइज करतोय, मग आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. सो सी हियर, हॅलो, दिस इज माय फर्स्ट जावास्क्रिप्ट प्रोग्राम. दिस इज अ जावास्क्रिप्ट कोड. दिस इज युअर H1, दिस इज युअर H1. प्रोग्राममध्ये आपण 2 ठिकाणी H1 यूज केलं होतं, इथं आणि इथं यूज केलं होतं. आणि जावास्क्रिप्टमध्ये डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करतो? डॉक्युमेंट डॉट राईट यूज करतो. दॅट इज ऑल्सो डिस्प्लेड देअर ऑन द वेब पेज. सी हियर, हॅलो, दिस इज माय first JavaScript program. So this is about this document dot write, this one. In this way we use the document dot write. Now how to declare the variables? Suppose for example, just observe here, variable. To declare the variable in JavaScript, var, then name of the variable is what? str. आणि त्या str मध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करायची. सपोज विद्या प्रतिष्ठान, ओके, then semicolon. Just observe here. Now we just want to display this value on the web page. So to display we use here document dot write and in bracket str. Now what it means? It means that the value Vidya Pratishthan is stored into the variable str and now we are going to display it. जसं तुम्ही मॅथ्स मध्ये x is equal to 10 करता आणि नंतर तो x यूज करता आणि x म्हणजे काय असतो? 10 असतो. Similarly here, this Vidya Pratishthan value store into the str and now we are going to display the value of str. So here this Vidya Pratishthan is a textual data, so data type is string, and when you store 10 then your data type is integer, number. So just refresh this, it will display the value of str. See here, Vidya Pratishthan is displayed here instead of str, because str here work as what? Variable. Now observe one more point, double quotation is used here and here also, right? So when you use the double quotation, that is a textual data, and if there is no double quotation, it means that this value is treated as a variable. इथं जर मी डबल कोट यूज केलं तर काय होईल सांगा जरा पटकन मला कोणीतरी. What will happen if we use the double quotation for this str also? What it will display on the screen? Just tell me. दिसते स्क्रीन? हां, एक छोटासा प्रोग्राम केला होता आपण. स्क्रिप्ट टॅग ॲड केला, व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि एक डॉक्युमेंट डॉट राईट घेतलं. डॉक्युमेंट डॉट राईट कशासाठी घेतो आपण? डेटा डिस्प्ले करण्यासाठी, स्क्रीनवरती राईट करण्यासाठी. and this value of this variable is just displayed here by using the document dot write. म्हणजे इथं आपण ॲक्च्युअल स्ट्रिंग डिस्प्ले करतोय आणि इथं व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करतोय की ज्या व्हेरिएबलमध्ये काय आहे? विद्या प्रतिष्ठान कीवर्ड आहे आणि त्याचं आउटपुट आपण जस्ट इथं डिस्प्ले केलं होतं. हे आपण 11th मध्ये पाहिलं होतं. हे बघा इथं डिस्प्ले झाले हॅलो, दिस इज माय फर्स्ट जावास्क्रिप्ट प्रोग्राम आणि त्याच्यानंतर डिस्प्ले झाले विद्या प्रतिष्ठान की जे आपण काय केलं होतं? इथं व्हेरिएबलमध्ये यूज केलं होतं. लक्षात आलं सगळ्यांच्या?